आता बातमी आहे नांदेडच्या धर्माबाद येथून. मतदारांना पैशाचे आमिष दाखवून डाबून ठेवल्याचा आरोप, प्रशासनाची पाहणी. धर्माबाद नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने आज शहरात मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असतानाच बनाली रोडवरील इनानी कन्व्हेन्शन हॉल येथे गंभीर स्वरूपाचा प्रकार घडत असल्याचा आरोप पुढे आला आहे. भाजपाच्या वतीने शहरातील काही मतदारांना पैशाचे आमिष दाखवून या ठिकाणी डाबून ठेवण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये मोठ्या संख्येने मतदार कन्व्हेन्शन हॉलमध्ये उपस्थित असल्याचे तसेच अचानक हालचाल सुरू झाल्याचे दृश्य दिसून येत आहे. सदर प्रकरणाची माहिती प्रशासनाला मिळताच निवडणूक प्रशासन व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. प्रशासनाने हॉलचे शटर उघडून पाहणी केली असता तेथून अनेक मतदार पळ काढताना दिसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र घटनास्थळी कोणतेही रोख रक्कम वाटप किंवा ठोस पुरावे आढळून न आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. या संदर्भात प्रशासनाने स्पष्ट केले की या प्रकरणी कोणाकडून अधिकृत तक्रार प्राप्त झाल्यास किंवा ठोस पुरावे समोर आल्यास संबंधितांवर निवडणूक आचारसंहितेनुसार कठोर कारवाई करण्यात येईल. दरम्यान या घटनेमुळे शहराच्या राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली असून मतदारांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्व राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांना आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, धर्माबाद, नांदेड. बघा 2000 पब्लिक आहे, 2000 पब्लिक. फुल पब्लिक. इनानी कन्व्हेन्शन इनानी मंगल कार्यालयामध्ये 2000 पब्लिक आहे. बिल्कुल करा, बिल्कुल करा, बिल्कुल करा. जरा पकडो जी. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.